आणि ब्राउझरला आल्यानंतर मी सर्च करतो लोकल होस्ट कोलन 100. असं सर्च केल्यानंतर आपल्या पुढे आउटपुटला काय आलंय, एक वेबसाईट आली. त्या वेबसाईटमध्ये आपण काय केलं होतं की एक होम पेज होतं, अबाउट पेज, शॉप पेज, ब्लॉग आणि कॉन्टॅक्ट पेज. ह्या प्रकारे आपली एक वेबसाईट होती, ई कॉमर्स टाईप. ठीक आहे. आणि ह्या वेबसाईटला हँडल करण्यासाठी आपण एक ऍडमिन पॅनल बनवला होता. मग तो ऍडमिन पॅनल पाहण्यासाठी आपण सर्च करणार लोकल होस्ट कोलन 1000/ऍडमिन. जसं आपण एंटर करणार ह्या प्रकारे आपण एक डॅशबोर्ड बनवला होता, त्यालाच आपण ऍडमिन पॅनल म्हणत होतो. ठीक आहे. मग ऍडमिन पॅनल मध्ये आपण काय काय केलं की अबाउट कंपनीचं पेज बनवलं होतं. त्यामध्ये जी काही कंपनीची शॉर्टकट इन्फॉर्मेशन होती, जसे की मोबाईल, ईमेल, व्हॉट्सअप नंबर, सोशल मीडिया लिंक, ते आपण अबाउट कंपनीमध्ये राईट केलं. त्यानंतर बॅनर, एक बॅनर नावाचं पेज केलं आणि इथे आपण एक फॉर्म बनवलं होतं. जसं आपण तो फॉर्म भरणार ऑटोमॅटिकली काय होणार, आपल्या वेबसाईटमध्ये एक बॅनर ऍड होणार. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण एक कॅटेगरी नावाचं एक पेज बनवलं होतं. इथून आपण काय करतो, एक कॅटेगरी ऍड करतो. ठीक आहे. त्यानंतर एक प्रोडक्ट नावाचं आपण पेज बनवलं होतं. जसं की ऍड प्रोडक्टचं नाव, आणि त्या ऍड प्रोडक्टचं जे काही पेज होतं त्यामध्ये एक फॉर्म होता. जसं की आपण त्यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन घेतली, कॅटेगरी नेम, कलर, त्याचे काही इमेज आणि त्याची प्राइस वगैरे. जसं आपण सेव्ह बटनावर क्लिक करतो, काय होणार, जो काही प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट ऍड होणार आणि कुठे शो होणार, आपल्याला युजर साईटची जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटला आपण असे प्रोडक्ट शो केले. ठीक आहे. त्यानंतर ऍडमिन साईटमध्ये अजून एक बटन बनवलं होतं, कोणतं, प्रोडक्ट लिस्ट. आणि प्रोडक्ट लिस्ट आपण प्रिंट केलं इथे एका टेबल फॉर्मॅट. त्यामध्ये आपण 3 ऍक्शन दिले, एक दिलं तर डिलीट, त्यानंतर एडिट आणि दुसरं थर्ड दिलं तर आपण एक व्ह्यूजचं दिलं. ठीक आहे. एवढं आपण सारं काम केलं होतं. लास्ट लेक्चर मध्ये काय केलं फक्त आपण, की युजर साईड मध्ये जे काही शॉप नावाचं पेज होतं, त्या शॉप नावाच्या पेजवर काय केलं, आपण जो काही डेटा होता आपला किंवा जो काही प्रोडक्टचा जे काही आपल्याकडे डेटा होता तो डेटा आपण इथे शो केला. जसं की आपण व्ह्यू प्रोडक्ट केलं, व्ह्यू प्रोडक्ट केल्यानंतर त्या प्रोडक्टची आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन इथे शो झाली. आणि एक फंक्शनॅलिटी ऍड केली की आपण जसं की प्रोडक्टची मल्टिपल इमेज असतात. ठीक आहे. त्या मल्टिपल इमेजला पण आपण ऍक्सेस केलं इथे होतात इमेज शो. एवढं आपण काल लास्ट लेक्चर मध्ये काम केलं. मग आज आपण काय करू, की जो काय प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टची आता प्राइसिंग दाखवू. जी काय आपण प्राइस दाखवली होती ती प्राइस कशी दाखवली होती, एक स्टॅटिक पद्धतीने दाखवली ना, ही डायनेमिक आहे का. जसं की मी एस साईज वर क्लिक करतो, डेटा चेंज होतोय का, प्राइस एम वर केली, साईज एल वर केली, प्राइस आपल्याला एकच शो होती. पण आता आपल्याला काय करायची, जसं एस साईज वर मी क्लिक करणार, कोणाची प्राइस शो झाली पाहिजे, एस साईजची. एल वर क्लिक केलं की एल साईज. ठीक आहे. मग ह्यासाठी आता काम कुठे करायचे आपल्याला, युजर साईडला. मग युजर साईडला काम करण्यासाठी मी कुठे आलो, व्हीएस कोडला आलो. व्हीएस कोडला आल्यानंतर जे काही टॅब होते ते टॅब मी काय करतो, एकदा क्लोज करतो. आता आपलं काम आहे कुठे, युजर साईट मध्ये. आणि युजर साईट मध्ये कुठे काम आहे आपल्याला, जे काही शॉप मध्ये पेज आहे, कोणतं शॉप प्रोडक्ट इन्फो नावाचं पेज आहे, त्या प्रोडक्ट इन्फो नावाच्या पेजवर आपलं काम. ठीक आहे. मग त्यासाठी मी काय आलो, प्रोडक्ट इन्फो नावाच्या पेजवर आलो. जसं की पुढे प्रोडक्ट इन्फो म्हणून इथे आहे, त्या प्रोडक्ट इन्फोच्या पेजवर आलो मी इथे. आणि इथे प्राइस आहे, जी आपण ती प्राइस कशी स्टोअर केली, आपण इथे स्टॅटिक स्टोअर केली. आता आपल्याला काय करायचं, जसं की आता सांगितलं मी तुम्हाला, एस वर क्लिक की प्राइस पुन्हा शो झाली पाहिजे, एस. एम वर क्लिक केलं की एम वर झाली पाहिजे. ओके ना. जी काय प्राइस आहे ती प्राइस मी कुठे स्टोअर केली, H3 मध्ये. मग H3 ला मी इथे काय करतो, एक आयडी देतो. जसे की मी आयडी त्याला देतो एक प्राइस. ओके. H3 ला मी काय केलं, इथे एक प्राइस नावाची काय दिली, मी एक आयडी दिली. ठीक आहे. सेकंड, आपल्याला जे काय फंक्शन आहे, फंक्शन कधी कॉल करायचे आपल्याला, जेव्हा ह्या बटनवर आपण क्लिक करतो, तेव्हा कधी ह्या बटनवर. मग जसं मी करतो इथे एक आपण बटन आहे इथं, त्या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला प्राइस इथे चेंज करायची. मग त्यासाठी मी इथे काय करतो, एक फंक्शन कॉल करतो. जसं की कोणतं, ऑन क्लिक फंक्शन कॉल करतो. आणि त्या ऑन क्लिक जेव्हा आपण करतो तेव्हा कोणतं फंक्शन कॉल होईल, सेट प्राइस नावाचं एक फंक्शन असणार. ती फंक्शन काय होईल, इथे कॉल होईल. आणि ही फंक्शन मी कुठे बनवतो, इथे स्क्रिप्ट टॅब मध्ये एकदा बनवून घेतो इथे. ते सिंपलचा एक मी स्क्रिप्ट टॅग घेतला. स्क्रिप्ट टॅगच्या आतमध्ये आपलं एक फंक्शन, कोणतं फंक्शन, सेट प्राइस नावाचं फंक्शन कॉल. आणि ते फंक्शन कॉल झाल्यानंतर मी कन्सोल डॉट लॉग करतो इथे. जसं की
क्लिक म्हणून प्रिंट होईल. ओके, डबल कोड मध्ये राईट करावं लागेल आणि एकदा इकडे येऊन मी एकदा रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यानंतर ह्याला आपण इन्सेप्ट करू एकदा. ठीक आहे, इन्सेप्ट केलं, कन्सोल ओपन केलंय मी इथे. आता जसं मी एस साईज वर क्लिक करतोय, आलं इथे क्लिक. एम वर क्लिक केलं, आलं इथे क्लिक. डबल एक्स वर क्लिक केलं, आलं इथे क्लिक. म्हणजे जेव्हा आपण ह्या बटनवर क्लिक करतो एक फंक्शन कॉल होत आहे. फंक्शन तर कॉल होत आहे, पण जसं फंक्शन कॉल झाल्यानंतर इथे काय झाली पाहिजे, ही प्राइस चेंज झाली पाहिजे. बरोबर. मग फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करू, की जसं एस साईज वर आपण क्लिक करतो की इथे कोणती प्राइस शो झाली पाहिजे, त्या एस साईजची प्राइस शो झाली पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करू, इथे काय केले आपण साईज प्रिंट केली. बरोबर ना. जी काय आपण एक फंक्शन घेतलंय, कोणतं मॅप फंक्शन घेतलंय, त्या मॅप फंक्शनच्या आतमध्ये एक बटन घेतलंय आणि त्या बटनला आपण एक व्हॅल्यू दिली, जसे की साईज प्रिंट कर म्हणून. ठीक आहे ना. त्याच प्रकारे मी इथे काय करतो, अजून एक बटन घेतो, किंवा बटन घेण्याऐवजी मी काय करतो, इथे बटनच्या पुढेच इजेसचा सेंटर ओपन केला, क्लोज केला. साईजच्या जागी मला काय करी, इथे प्राइस प्रिंट कर म्हणून दाखवतोय. आउटपुट पेजला आलो, मी रिफ्रेश केलं. जसं रिफ्रेश केले, ठीक आहे, तेच प्राइस प्रिंट झाली आय थिंक. ठीक आहे, इजेसचा सिंटॅक्स राहिलाय. इकडे आलो, रिफ्रेश केलं. जसं मी रिफ्रेश केलं, प्राइसच्या पुढे काय झाली, आता त्याची साईजच्या पुढे त्याची प्राइस प्रिंट झाली. बरोबर ना. झाली ना. एस साईजची प्राइस किती, 199. एम साईजची 299. एल साईजची 399. ठीक आहे. पण आपल्याला फंडा काय करायची, एस साईज वर क्लिक केलं, जो का हा H1 आहे, हा H1च्या जागी रिप्लेस झाला पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करू, की आता इथे एक फंक्शन कॉल केलंय आपण. ठीक आहे ना. त्या फंक्शन बरोबरच आपण काय करू, की जी काही प्राइस आहे, जी काही प्राइस आहे, ह्या प्राइसलाच पाठवून देऊ पुढे ह्या फंक्शनच्या आतमध्ये. एजेसचा सेंटर ओपन केला, क्लोज केला आणि इथे मी काय केलंय, व्हॅल डॉट प्रोडक्ट प्राइस मी पास केली. कशामध्ये, सेट प्राइस ह्या फंक्शन मध्ये. आणि इथे सेट प्राइस फंक्शन नावाचं आपण एक फंक्शन बनवले आणि तो काय आपण पॅरामीटर पास केलाय, तो पॅरामीटर इथे मी फक्त कॅच करतो. जसं की मी कॅच करतो प्राइस नावाच्या एका ह्याने, आणि इथे मी फक्त एक प्राइस नाव प्रिंट करतो. फक्त कन्सोल डॉट लॉग करू आपण. तिकडे आलो, रिफ्रेश केलं आणि आता मी करतो एस साईज वर क्लिक. जसं एस साईज वर क्लिक केलं, कन्सोल मध्ये काय झाली, प्राइस प्रिंट झाली. त्यानंतर डबल एक्स वर क्लिक केलं, झाली त्याची प्राइस प्रिंट. एल वर क्लिक केलं, आता प्राइस तर भेटते आपल्याला, फक्त आता काय करायची, जी काय हा H1 मध्ये आपण प्रिंट केलंय डेटा, त्या डेटाच्या जागी रिप्लेस करायचं. मग रिप्लेस करण्यासाठी जावास्क्रिप्ट मध्ये असं कोणतं फंक्शन आहे की आपण तिचा टेक्स्ट एक्सचेंज करू शकतो, आहे का नाही असं काही? कोणतं फंक्शन आहे मग, इनर टेक्स्ट ते एक आहे. अजून कोणतं आहे, इनर HTML. त्याचा यूज करून आपण प्राइस रिप्लेस करू शकतो ना. आपल्याला प्राइस तर भेटली ना त्याची. जसं मी एल वर क्लिक केलंय, डबल एक्सेल, त्याची प्राइस भेटली. एस वर क्लिक केलंय, त्याची प्राइस भेटली. मग जी ही प्राइस भेटली, ह्या प्राइस हा जो काही H1 आहे ह्या जागेवर रिप्लेस करायची फक्त प्राइस. मग रिप्लेस करण्यासाठी मी काय करतो, इथे जो काय प्राइस नावाचा H1 आहे त्याला काय केली, मी एक आयडी दिली. ओके. मग ती आयडी दिल्यानंतर इथे मी काय करतो, फंक्शनच्या आतमध्ये डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. त्या आयडी कोणती, त्याची प्राइस. ओके. आणि त्या प्राइसला काय करायचे आपल्याला, की जी काही ही प्राइस येते आपली, ही प्राइस रिप्लेस करायची. मग त्यासाठी काय करणार, डॉट इनर HTML इक्वल टू काय करायचं, जी काय प्राइस आहे ती प्राइस रिप्लेस कर. म्हणजे काय होणार, जेव्हा कधी आपण त्या बटनवर क्लिक करतो, त्या बटन मध्ये काय होणार, एक फंक्शन कॉल होणार, कोणतं, सेट प्राइस. आणि त्या सेट प्राइस बरोबर काय होणार, ती प्राइस असणार आहे. ती प्राइस काय होणार, सेट प्राइस फंक्शनच्या पॅरामीटर म्हणून एक जाणार आहे. ठीक आहे ना. आणि इथे आपण कॅच केलंय प्राइस, आणि इथे प्राइस फक्त काय केलंय, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. जे जी पण आयडी प्राइस आहे त्याला कर इनर HTML. ही प्राइस काय केली आपण, फक्त सेंड केली. एकदा आउटपुट पेजला येऊ, रिफ्रेश करू आणि मी करतो डबल एक्सेल, झाली प्राइस त्याची होती. आता एस वर क्लिक केलंय, आली प्राइस. इथे क्लिक करतोय, होती चेंज. ठीक आहे. आता त्याच्याबरोबर आपलं काय राहिले, एक रुपीजचा आयकॉन राहिले. ठीक आहे. रुपीजचा आयकॉन अटॅच करण्यासाठी मी काय करतो, इथे आता सिंगल कोड घेतला आणि सिंगल कोड नंतर मी प्लस देतो इथे. ठीक आहे. आणि इथे आपला जो काही असणार आहे रुपीजचा आयकॉन टाकण्यासाठी @ /83
7 आहे ना, असंच आहे ना. आणि आता आउटपुट पेजला जाऊन चेक करू. इकडे आलो, रिफ्रेश केलं, आलं इथं रुपीजचा आयकॉन. ठीक आहे, वेगळी प्राइस इथं यस वर क्लिक केलं, प्राइस नाही भेटत का बरं? ठीक आहे, मी प्राइस एकदा रिमूव्ह करतो आणि आता चेक करू. इकडे आलो, रिफ्रेश केलं, इथे क्लिक करतो, रुपीजचा आयकॉन इथे आपल्याला असं शो होतंय. ठीक आहे, आणि इथे प्राइस अटॅच केले का बरं होत नाही? इकडे आलो, रिफ्रेश केलं, एक्स वर क्लिक केलं, क्वेश्चन मार्क दाखवतोय का बरं? सेमिकोलन कुठे? सेमिकोलन टाकू का? इकडे येऊ, रिफ्रेश करू. ठीक आहे, येतोय रुपीजचा आयकॉन. ठीक आहे, त्यानंतर लास्ट मध्ये मला एक अजून आपण ऍड करू. काय? प्लसचा आयकॉन दिलं, सिंगल कोड घेतला, सिंगल कोड मध्ये स्लॅश डॅश ऍड करू आपण. ठीक आहे, म्हणजे अशी आपली काहीतरी प्राइस दिसेल. रिफ्रेश करू एकदा, एक्सेल वर क्लिक केलं, आली 400 प्राइस. डबल एक्सेल वर आली 599 आली. एल वर क्लिक केलं, प्राइस होती चेंज झाला, प्राइसचा फंडा. आता मग काय, जी बटन मध्ये आपण प्राइस प्रिंट केली ती प्राइस आता आपण मी करतो रिमूव्ह. ठीक आहे, त्याची गरज नाही तर आपण इथे रिमूव्ह करून टाकतो. जसं की ही प्राइस, इकडे आलो, रिमूव्ह केली. रिमूव्ह केल्यानंतर इकडे येऊन रिफ्रेश करतो. जसं ठीक आहे, इकडे रिफ्रेश केलं आणि मी करतो आता यस साईज वर क्लिक. जसं यस साईज वर क्लिक करून कुणाची प्राइस आली, आता ही यस साईजची आली. एम वर क्लिक केलं, एम ची प्राइस आली. म्हणजे जी काय आपला प्राइसचा फंडा होता तो झाला कम्प्लीट. आता इथे ओके, सगळं वर्किंग होतंय. पण जेव्हा कधी मी असं येतोय, कधी येतोय की एकदा नवीन पेज झालो, रिफ्रेश केला आपण, रिफ्रेश केल्यानंतर जी काही स्टॅटिक प्राइस होती, स्टॅटिक प्राइस काय होती आपल्याला इथे शो होते, बरोबर ना? मग त्यासाठी आपण काय करू, इथे प्राइस आहे जी काय, तिथे फर्स्टच आपण काय करू, डायनेमिकली प्राइस करू, डिफॉल्ट प्राइस प्रिंट करू. डिफॉल्ट प्राइस कशाची असणार आहे? यस साईजची आपली काय होणार, प्राइस एक डिफॉल्ट असणार आहे. ठीक आहे, मग त्यासाठी काय करू आपण, जो का हा फंक्शन केलाय, ठीक आहे, फंक्शन मधून तर नाही करू शकत आपण. जो काय डेटा आलाय, डेटा कशात आलाय, ह्या प्राइस मध्ये आलाय, बरोबर ना? मग इथे काय करू आपण, एक इजेसचा सिंटॅक्स ओपन करू, इक्वल टू प्राइस, आणि प्राइस मधून काय करायचं, तो 0 इंडेक्स नंबर मधला डेटा प्रिंट करायचा. प्राइस मधून प्रोडक्ट प्राइस मधून प्रिंट करायची. ठीक आहे, आणि इथे इजेसचा सिंटॅक्स मी करतो क्लोज. वर्किंग होतंय, चेक करू. इकडे आलो, रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर आलं इथे 199 प्राइस झाली. ही कुणाची प्राइस आहे आता, हे यस साईजची प्राइस आहे, बरोबर ना? एम वर क्लिक केलं, एम ची झाली, एल वर क्लिक केलं, एल ची प्राइस प्रिंट झाली. एवढं काम होतंय. त्यानंतर मी इथे एक अजून देतो, स्लॅश डॅश. ठीक आहे, डबल कोड झाला, इथे डॅश असणार इथे. आता आपण चेक करू, रिफ्रेश केलं, प्राइस कोणाची आता ही 199 यस ची. एम वर क्लिक केलं, प्राइस कोणाची आता हे एम साईजची. एल वर क्लिक केलं, एल ची प्राइस शो झाली. एक्स वर क्लिक केलं, एक्सेल ची प्राइस, डबल एक्सेल डबल एक्स झालं. एवढं काम आपलं. आता एवढं काम झाल्यानंतर नेक्स्ट काम आपलं कोणतं राहणार आहे, आता ऍड टू कार्डचं काम राहणार. ठीक आहे ना? जसं मी ऍड टू कार्ड वर बटनावर क्लिक करणार, जसं काय होणार, डायरेक्ट इथे आपलं एक ऍड टू कार्डचं बटन असणार. त्या बटन मध्ये डायरेक्ट आपलं जे काय ऍड टू कार्ड आहे, ते ऍड टू कार्डची प्रोडक्ट तिथे शो होणार. ठीक आहे ना? कसे राहणार इथे मग, ऍड टू कार्ड. ठीक आहे, ऍड टू कार्ड केल्यानंतर, पण ऍड टू कार्ड करण्याआधी आपल्याला हे बटन लागेल ना आपलं एक ऍड टू कार्डचं. ठीक आहे, ते एक बनवून घेऊ. अजून काय, ठीक आहे, आता ऍड टू कार्ड करणार आहे आपण, बरोबर ना? आता एवढं प्राइसचं काम कम्प्लीट झालं. आता ऍड टू कार्ड करणार आहे, पण ऍड टू कार्ड कुणासाठी करणार आहे आपण? आता हे ऍड टू कार्ड केले, पण कुणी केलंय हे जे आपल्याला डिटेल तर टाकायला लागेल. मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, कोणता युजर लॉग इन आहे, कोणत्या युजरनी ऍड टू कार्ड केले ते आपल्याला फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, इथे युजरला पहिल्यांदा लॉग इन करून घ्यायला लागेल, बरोबर? जसं आपण ऍड टू कार्ड वर क्लिक करणार, आता मी ऍड टू कार्ड केलंय, पण हे कुणी केलंय हे तर नाही समजणार ना. त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, युजर एकदा लॉग इन करायला लागेल. मग युजर लॉग इन करण्यासाठी पहिले आपण इथे वरती बटन बनवू. मग बटन बनवण्यासाठी मी काय करतो, इथे युजर साईटच्या नाव बार मध्ये आणि नाव बार मध्ये
थोडेसे आपण चेंजेस करू. जसं की इथे आपले दोन बटन असणार. कोणतं असणार? एक एक असणार लॉग इनचं असणार, सेकंड असणार आपलं लॉगआउटचं एक असणार, ऍड टू कार्डचं एक असणार आणि त्यानंतर एक प्रोफाईलचं एक बटन असणार. ठीक आहे ना. असे 4-5 बटन असतात. मग त्यासाठी मी काय करतो, फर्स्ट आपण करू एक लॉग इनचं बटन. त्यासाठी मी आलो इथे. पुढे चेंजेस करायला लागतील आपल्याला. लास्ट मध्ये आयकॉन आहे. ठीक आहे. फॉर्म झाला, हुडीज वगैरे वगैरे. नाव बार मध्ये ओके, नाव बार मध्ये आलो. इनपुट टाइप नेम्स वगैरे फॉर्म इथे. कंपनी मोबाईल. ठीक आहे. कंपनी मोबाईलच्या एक्झॅक्ट समोर आहे. ठीक आहे ना. कुठे इथे लॉग इन आहे, इथे लॉग इनचे बटन. ठीक आहे. मी लॉग इनच्या बटनाच्या अगोदरच एक काय करतो, एक टेक्स्ट राईट करतो. जसं की मी लॉग इन बटन आलं इकडे, चेक करतो. आलं इथं लॉग इन. जसं आपण लॉग इन करणार, युजर कुठे जाणार, लॉग इनला जाणार. ठीक आहे. त्यानंतर आपलं एक कार्ड बटन असेल. मग इथे एक मी कार्ड बटन राईट करतो. इथे आलो कार्ड, इकडे येऊ रिफ्रेश करू. आलं इथे कार्ड, लॉग इन आलंय, सेकंड आलंय कार्ड बटन. त्यानंतर अजून कोणतं असणार बटन, एक प्रोफाईलचं पण असणार आणि एक लॉग आउटचं असणार. पण आता जेव्हा कधी आपलं लॉग इनचं बटन असेल, ठीक आहे, लॉग इनचं बटन जेव्हा शो होईल तेव्हा आपल्याला ऍड टू कार्ड बटन शो होईल का? मग युजर लॉग इन असेल तर त्याला ऍड टू कार्डचं बटन शो होईल ना, आणि युजर लॉग इन असेल तर त्याला लॉग आउटचं बटन शो होईल. बरोबर. कसं की युजर लॉग इन असेल तर त्याला लॉग आउटचं बटन शो होईल आणि कार्ड बटन शो होईल, आणि युजर लॉग इन नसेल तर त्याला लॉग इनचं बटन शो होईल. असं करायला लागेल ना. आता आपण लॉग इन बनवलंय, त्यानंतर कार्ड बटन बनवलंय, त्यानंतर आपलं अजून एक राहणार कोणतं बटन, लॉग आउट बटन. जसं की मी अजून एक बटन बनवून घेतो इथे एकदा, लॉग आउट. लॉग आउटचा आयकॉन एकदा घेऊन येऊ आपण बॅक मधून. ठीक आहे. हार्टच्या जागी आपलं एक राहणार लॉग आउटचा आयकॉन. मग आयकॉनला आणण्यासाठी फॉन्ट ऑसमला जाऊ एकदा आणि एक लॉग आउटचं आपण आयकॉन घेऊन येऊ. लागेल ना. इथे एक लॉग इनचं आयकॉन झालंय, कार्डचं पण आलं इथे. लॉग आउटचं एक आयकॉन आणण्यासाठी मी आलो इथं फॉन्ट ऑसमला आणि इथे सर्च करू आपण लॉग आउट. कोणता आयकॉन न्यायचा, फ्री वाला नेऊ आपण. ठीक आहे. फ्री वाला सर्च करू. सगळे पेड आहेत का, फ्री वाला नाही. सगळे प्रो 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 वगैरे. दुसरं कोणतं आहे का? आहे ते आपल्याला लॉगआउटचं दिसतंय, फ्रीवाला हा एक आहे, ह्यालाच घेऊ आपण. ठीक आहे. ह्याला मी कॉपी करतो. कॉपी केल्यानंतर जे काही आपण लॉगआउटचं बटन बनवलंय त्या बटनच्या जागी मी इथे करतो पेस्ट. इकडे आलो आउटपुट पेजला आल्यानंतर एकदा रिफ्रेश करतो. ठीक आहे. बॅक जाऊ आपण एकदा. रिफ्रेश केल्यानंतर आलं इथं लॉगआउटचा आयकॉन नाही आला का? ठीक आहे. हर्ट्स आलं इथे. लॉगआउट. ठीक आहे. आयकॉन का बरं येईना? ठीक आहे. फॉन्ट ऑसमची सीडीएल नसेल. ठीक आहे. आपण एवढं राहू दे, एवढं समजावू दे पहिल्यांदा. आता काय होणार आपलं, की जेव्हा युजर लॉग इन नसेल तेव्हा काय होणार, युजरला लॉग इनचं बटन शो होणार, आणि युजर लॉग इन असेल तर त्याला दोन बटन शो होणार. कोणते, एक कार्डचं बटन आणि दुसरं असेल एक लॉग आउटचं बटन. ठीक आहे. हे सर्चचं आयकॉन मी एकदा रिमूव्ह करून टाकतो, त्याची गरज नाही आपल्याला. त्यासाठी हा एलाइज रिमूव्ह करू. समजले. लॉग इन असेल तर युजरला कार्ड आणि लॉग आउटचं बटन दिसेल, आणि युजर लॉग इन नसेल तर त्याला बटन दिसेल कोणतं, लॉग इनचं बटन दिसेल. ठीक आहे. मग आता त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, की युजर लॉग इन आहे किंवा लॉग इन नाहीये हे चेक करण्यासाठी एक लॉग इनचा फॉर्म बनवावा लागेल. जसं की मी काय करणार, लॉग इन बटनावर क्लिक करतो. पुढे जातो आपण, कॅन नॉट गेट स्लॅश लॉग. जे काही स्लॅश लॉग इन आहे, HTML नसणार इथे, डायरेक्ट असणार एक लॉग इन. बॅक आलो, एकदा रिफ्रेश करू, स्लॅश लॉग इन वर क्लिक केलं, कुठे आला युजर, स्लॅश लॉग इन ला आला. मग जी काही त्याची URL आहे ती URL मी काय करतो, एकदा क्रिएट करून घेतो. कुठे बनवणार URL,
युजर साईट मध्ये. आणि युजर साईट मध्ये आल्यानंतर इथे एक URL बनवतो, जसं की राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश लॉग इन. आणि स्लॅश लॉग इन टाकल्यानंतर त्यामध्ये 2 रिक्वेस्ट, स्लॅश लॉग इन कॉमा फंक्शन, आणि फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट असतो, सेकंड असतो रिस्पॉन्स, आणि इथे मी करतो रिस्पॉन्ड डॉट रेंडर. की जसं की रेंडर करणार, काय रेंडर करणार, युजरच्या आतमध्ये आमची एक लॉग इन डॉट EGS नावाची काय असणार एक फाईल असणार. आणि जी काही लॉग इन डॉट EGS फाईल आहे ती एकदा युजर साईड मध्ये मी क्रिएट करून घेतो, लॉग इन डॉट EGS. आणि ह्यामध्ये मी 2 इम्पोर्ट करतो फाईली. जसं की आपल्याला एक फाईल लागणार आहे नावबार, आणि सेकंड लागणार आहे फुटर. नावबार डॉट EGS, EGS सिंटॅक्स ओपन केला, क्लोज केला. सेकंड फाईल लागणार आहे आपल्याला फुटर डॉट EGS. त्याला पण इथे मी करतो इम्पोर्ट. आलाय नावबार आणि फुटर. एकदा चेक करू. ब्राउझरला आलो, रिफ्रेश केलं, इथे एक एरर आला. कोणता एरर आलाय, अबाउट कंपनी इज नॉट डिफाईन्ड. ह्याचा एरर का आलाय, की आपण URL बनवली पण त्या URL ला आपण डेटा पाठवलाय का कंपनी इन्फॉर्मेशनचा, नाही पाठवला. त्यामुळे आपल्याला तो एरर आलाय. मग तो एरर सॉल्व्ह करण्यासाठी काय करणार, वरती आपण कॉन्टॅक्ट पेजला जो काही डेटा पाठवलाय तो कॉपी करतो आणि युजर साईटला पण पेस्ट करतो. बस झाला. इथे अवेट यूज केले. अवेट यूज केल्यानंतर इथे आपल्याला असिंग पण यूज करावं लागेल. आणि सिंपल हा OBJ काय करायचे ते पास करून द्यायचा लॉग इन पेजला. आणि आता इकडे येऊन रिफ्रेश करू. गेला, एरर सॉल्व्ह झाला. आता कोणत्या पेजला आहेत आपण, लॉग इन पेजला आहेत, बरोबर. मग लॉग इन पेज मध्ये काय असणार, एक फॉर्म असणार सिंपलचा. आणि लॉग इन मध्ये काय, एक इनपुट असेल युजर नेम, आणि सेकंड असेल आपला पासवर्डचा. मग ते डिझाईन करण्यासाठी मी काय करतो, एक कंटेनर घेतो. कंटेनरच्या आतमध्ये रो, आणि रोच्या आतमध्ये राहणार आपला कॉल MD. जसं की मी घेतो कॉल MD3 घेतो. ह्याच पद्धतीने अजून एक 3 घेतला, 6 इथंच संपला. अजून एक घेतो कॉल MD6 चा, आणि 6 मध्ये आपला हा फॉर्म राहणार. हा 2 काय एमटी घेतले मी, की या दोन्ही पण आपल्याला पेज सोडला पाहिजे, ठीक आहे ना. इकडे पण भरपूर सारा पेज आणि इकडे पण, मध्ये आपला फॉर्म पाहिजे. त्यासाठी मी काय केलंय, कॉल MD3 घेतला, त्याला एमटी ठेवला, आणि लास्ट मध्ये पण कॉल MD3 घेतला आणि त्याला एमटी ठेवला. आणि जो काही कॉल MD6 घेतला त्यामध्ये आपला एक राहणार फॉर्म, ठीक आहे. फॉर्म मी हे कंटेनरच्या काय करतो, बाहेरच फॉर्म घेतो. त्या ऍक्शन देऊ आपण त्याला टू लॉग इन, ठीक आहे. त्याला एक मेथड असणार. मेथड कोणती असणार, पोस्ट मेथड असणार, ठीक आहे. आणि तो फॉर्मचा एंड आहे, तो फॉर्मचा एंड मी करतो इथे लास्ट मध्ये, ओके. आणि जो काही कॉलम D6 घेतला त्यामध्ये 2 फील्ड असतात. फर्स्ट मी H1 घेतलो आणि इथे राईट करतो लॉग इन. चेक करू, लॉग इन आलं इथे. आलं इथे लॉग इन. त्याला जर थोडीशी डिझाईन देण्यासाठी मी इथे राईट करतो टेक्स्ट सेंटर. चेक करू एकदा अप्लाय होते, टेक्स्ट सेंटर आलं इथे, ओके. त्यानंतर H1च्या खाली राहणार आपला एक इनपुट. इनपुटच्या आधी मी घेतो एंटर युजर ईमेल घेऊ, ठीक आहे. किंवा डायरेक्ट मी करतो इथे ईमेल. आणि ईमेल साठी एक इनपुट टाईप दिला, जसं की मी एक ईमेल आहे, त्याला एक नेम देतो. जसं की नेम देऊ आपण user_email, ओके. आणि त्याला एक क्लास देऊ. इनपुटला क्लास दिला जसं की फॉर्म कंट्रोल, ओके. एकदा पेज करू रिफ्रेश. इनपुट बॉक्स आलाय आपला इथे, ठीक आहे. इनपुट बॉक्स आलाय आहे, ठीक आहे. डिझाईन थोडीशी बरोबर वाटत, ठीक आहे. त्यानंतर आपण घेऊ अजून एक इनपुट, जसं की एंटर राहणार, एंटर पासवर्ड. त्यासाठी एक इनपुट टाईप दिला, जसं की मी पासवर्ड, आणि त्याला एक नेम राहणार आपला पासवर्ड, ओके. आणि लास्ट मध्ये राहणार एक आपलं बटन, आणि बटनला देतो मी लॉग इन, ओके. फॉर्म झालाय क्रिएट आपला. इकडे रिफ्रेश केलंय, झालाय. थोडक्यात फॉर्म झालाय आय थिंक. थोडस खाली पाहिजे नेम,
बटन अजून खाली पाहिजे. ठीक आहे, त्याला डिझाईन करण्यासाठी मी काय करतो, इथे त्याला कॉपी करतो. एकदा कॉपी करून आपण डायरेक्ट ChatGPT कडून डिझाईन घेऊ. ओके, याला पेस्ट करू. पेस्ट केल्यानंतर मी ते करतो फिक्स कोड. कॉपी करू, ह्याला कॉपी केल्यानंतर इथे करू पेस्ट. ओके, चेंजेस बघू झालेत का नाही. भरपूर. इकडे आलो, रिफ्रेश केलं. आलं, रिफ्रेश केल्यानंतर आपला फॉर्म झाला क्रिएट थोडा. ठीक आहे, ह्या पद्धतीने झालं. तुम्ही अजून इम्प्लिमेंट करू शकता लॉग इन फॉर्म मध्ये. आता इथे आलंय लॉग इन नावाचं बटन, पण लॉग इन नावाच्या बटनाचा आता युजर लॉग इन करण्यासाठी युजर रजिस्ट्रेशन पाहिजे. ठीक आहे, त्यासाठी मी इथे काय करतो, अजून एक बटन ऍड करतो खाली. लॉग इन बटनाच्या खाली मी काय करतो, एक पी टॅग घेतो. पी टॅगच्या आतमध्ये इथे माझा टेक्स्ट राहणार. काय राहणार इथे, युजर ऑल डी रजिस्टर. लॉग इन मध्ये राहणार का इथे काय राहणार, क्रिएट न्यू अकाउंट राहणार. ठीक आहे, आणि त्यानंतर अँकर टॅग घेतलं. अँकर टॅग मध्ये मी राईट करतो इथे स्लॅश, पुढे जाणार तो क्रिएट अकाउंटला त्याला. ओके, आणि त्याला एक URL देतो, जसं की मी इथे काय द्यायची, रजिस्टर. ठीक आहे, ह्यालाच आपण अँकर टॅग मध्ये घेऊ, क्रिएट न्यू अकाउंटलाच. ओके, कॉपी केलं याला आणि याला अँकर टॅग मध्ये पेस्ट करतो. एकदा इकडे आलो, रिप्लेस केलं. आलं इथे बटन. ठीक आहे, बटन डबल चुकलंय, त्याला काय करतो, एकदा कॉपी करू, डबल ChatGPT करून आपण एकदा फिक्स करून घेऊ. ठीक आहे, ओके, ह्याला करू आपण एकदा फिक्स कोड. परत याला कॉपी करणार आणि इकडे येऊन काय करू, पेस्ट करू शकतो. ओके, चेंजेस झाले, चेक करू. आलं युजर साईडला, रिप्लेस केले. बटन त्याने बरोबर नाही दिलं. ठीक आहे, बॅक घेऊ एकदा, ह्याला रिप्लेस करू. ह्याला BR देतो. ठीक आहे, पुढे आपला H1 ह्याला करतो मी 2 BR राईट. आणि आता चेक करू. आले खाली लास्टला. ठीक आहे, आता इथे काय देणार, युजर नेम देणार, दुसरा देणार आपण एक पासवर्ड, आणि इथे करून लॉग इन करणार. ठीक आहे, आणि लॉग इन नसेल, लॉग इनच्या आधी आपलं एक रजिस्ट्रेशनचं पेज असेल. जसं रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय करणार, इथे क्रिएट न्यू अकाउंट बटनावर क्लिक करणार आणि कॅन नॉट गेट आलं इथे क्रिएट अकाउंटचं जी काही URL आहे ती URL एकदा क्रिएट करून घेऊ आपण. मग URL क्रिएट करण्यासाठी युजर साईटला आलो. युजर साईटला आल्यानंतर मग इथे URL बनवण्यासाठी काय राहणार आपला, राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश क्रिएट अकाउंट, कॉमा दिला, एक फंक्शन दिलं, आणि फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट, सेकंड असणार रिस्पॉन्स, आणि रिस्पॉन्स डॉट मी इथे करतो रेंडर. जसं की रेंडर करणार कोणती फाईल, की युजरच्या आतमध्ये आमची एक फाईल असणार, कोणती, क्रिएट अकाउंटची, अकाउंट डॉट EJS. म्हणजे काय EJS फाईल आहे, EJS फाईल मी बनवतो एकदा व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये, युजर मध्ये आल्यानंतर मी बनवतो क्रिएट अकाउंट डॉट EJS, आणि ह्यामध्ये आपले 2 पेज असणार. जसं की युजर साईड मध्ये आपण पेज बनवले, कोणते पेज, की एक युजर नेम घेतलाय, दुसरा घेतलाय पासवर्ड, नावबार घेतलाय आणि दुसरा घेतलाय पासवर्ड. त्याच पद्धतीने मी इथे नावबार आणि फुटर राहणार, आणि त्यामध्ये आपले फील्ड असणार, ईमेल, पासवर्ड तर असणार. त्याबरोबर अजून आपली ऍड होणार फील्ड. जशी कशा ऍड होणार फील्ड, मोबाईल नंबर पण घेणार आपण, त्यानंतर ईमेल घेणार, युजर नेम घेणार. ठीक आहे, एंटर मी इथे राईट करतो मोबाईल. ठीक आहे, आणि इथे राहणार पासवर्डच्या जागी टाईप राहणार आपला इथे नंबर, त्याला पण मी इथे चेंज करतो. युजर पासवर्डच्या जागी इथे राहणार युजर अंडरस्कोर मोबाईल. अजून घेऊ आपण युजरची युजर नेम घेऊया. ठीक आहे, इथे राहणार ईमेलच्या जागी फक्त युजर नेम, आणि त्यासाठी मी टाईप देतो टेक्स्ट, आणि त्याला एक नेम देऊ आपण, जसं की युजर ईमेल दिलंय त्याच पद्धतीने इथे ना युजर. एकदा येऊ आपण, चेक करू. रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर इथे एरर आलाय कोणता, कॅन नॉट डिफाईन अबाउट कंपनी. का बरं हा एरर आलाय, जी काय आपण अबाउट कंपनीची URL बनवली त्यामध्ये आपण कंपनीची इन्फॉर्मेशन पाठवली का, नाही. त्यामुळे काय करणार आपण, इथे कॉपी करू कंपनी इन्फॉर्मेशनची क्युरीला, आणि इथे करतो मी एकदा पेस्ट. अवेट यूज केले म्हणजे आपल्याला यूज करायला लागणारे असे.
आणि हा ओबीजे काय करायचे ते कॉमा द्यायचा आणि ओबीजे पास करून घ्यायचा. बस इकडे आलो, रिफ्रेश केलं, एरर सॉल्व आला, इथं लॉग इनचा फॉर्म आलाय. ठीक आहे, थोडा व्यवस्थित दिसाल ना त्यासाठी आपण करू आता जो काही कॉल MD6 घेतला होता मी इथे 1 राईट करतो आणि ह्याला देतो 8 देतो. ठीक आहे, ह्याला पण देतो 1 आणि आता चेक करू की फॉर्म व्यवस्थित वाटतोय. ठीक आहे, हा बूटस्ट्रॅपचा इश्यू त्यामुळे तसं होतंय. सपोज आपल्याला जे फील्ड पाहिजे होतं ते फील्ड आले, तिथे युजर नेम आलाय, ईमेल आलाय, मोबाईल आलाय, त्यानंतर आलाय एक पासवर्ड. ठीक आहे, आणि इथे क्रिएट न्यू अकाउंटचा बटन आहे, त्याच्या जागी आपल्याला राहणार काय इथे इथे आपलं राहणार बटन कोणतं की युजर ऑलरेडी आणि इथे आपण करू युजरला स्लॅश लॉग इनला पाठवून देऊ. स्लॅश लॉग इन कुठे आहे, युजर साईडला. मग इथे स्लॅश लॉग इन केलं, इकडे येऊ, एकदा रिफ्रेश करू, आले ऑलरेडी युजर ऑलरेडी, आणि इथे करतो मी क्लिक, आलो लॉग इन पेजला, इकडे आलो रजिस्ट्रेशनला पेजला आलो. लॉग इनच्या जागी मी इथे राईट करतो क्रिएट न्यू अकाउंट, क्रिएट न्यू अकाउंट. ओके, इकडे येऊ, रिफ्रेश करू, झाला इथं फॉर्म आपला क्रिएट करून. ठीक आहे, जसं की मी भरला एखादा युजर नेम सागर कोटे टाकला, त्याची ईमेल टाकली, त्यानंतर एक मोबाईल नंबर टाकतो आणि एक पासवर्ड सेट करतो, जसे की पासवर्ड 1 2 3 4 5 6 आणि करतो इथे क्रिएट न्यू अकाउंट बटन राहणार इथे. ठीक आहे, इथे राहणार क्रिएट अकाउंटचं बटन. ठीक आहे ना. ओके, एक युजर नेम टाकलं मी, त्यानंतर टाकतो एक ईमेल, त्यानंतर एक टाकू मोबाईल नंबर, त्यानंतर एक पासवर्ड 1 2 3 4 5 6 आणि इथे करतो मी क्रिएट अकाउंट. जसं मी क्रिएट अकाउंट क्लिक केलंय, डेटा कुठे गेला आपला डू लॉग इनला. डू लॉग इनला नाही गेला पाहिजे आपला डेटा, आपला डेटा गेला पाहिजे कुठे क्रिएट अंडरस्कोर न्यू अकाउंटला गेला पाहिजे. ओके, एकदा बॅक जाऊन एकदा डबल फॉर्म भरू आपण. भरला, एक युजर नेम भरला, त्यानंतर एक ईमेल भरला, त्यानंतर आपण एक पासवर्ड भरू, त्यानंतर ठीक आहे पासवर्ड एक टाकला मी, जसं की 1 2 3 4 5 6 आणि इथे करतो मी क्रिएट अकाउंट. जसं मी क्रिएट अकाउंट केलं, डेटा कुठे गेला आपला क्रिएट न्यू अकाउंटच्या URL ला डेटा गेला. ठीक आहे, मग जी काही URL आहे ती URL आपण काय करू एकदा क्रिएट करू. क्रिएट करण्यासाठी युजर साईटला आलो आणि युजर साईट मध्ये काय करणार आहे, इथे आपण राऊट डॉट पोस्ट राहणार. ठीक आहे, राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये क्रिएट न्यू अकाउंट, कोमा दिला, असिंग राईट केलं, त्यानंतर आपला राहणार एक फंक्शन आणि फंक्शन मध्ये रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स आणि कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला. इथे मी राईट करतो रिस्पॉन्ड डॉट करतो मी इथे सेंड. काय सेंड करतो की जो काही डेटा आलाय तो डेटा आलाय कशात रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये आलाय. मग इथे मी फक्त डेटा सेंड करून चेक करतो की जो काही डेटा आहे तो डेटा येतोय की नाही. इकडे आलो, रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर डेटा आलाय रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये, काय काय आलाय एक युजर नेम आलाय, त्यानंतर ईमेल, मोबाईल आणि पासवर्ड आलाय. मग जो काय हा डेटा येतोय, हा डेटा काय करायचा आपल्याला डेटाबेस मध्ये स्टोअर करायचा आहे. मग डेटाबेस मध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, एक टेबल बनवायला लागेल. ठीक आहे ना. मग एकदा टेबल बनवण्यासाठी मी काय करतो, इथे एक क्युरी राईट करतो. जसे की क्युरी काय राहणार मग आपली क्रिएट टेबल. ठीक आहे, आपलं वर्क एक फाईल आहे आपल्याकडे, त्या फाईल मध्ये मी राईट करतो. ठीक आहे, ते आपण सगळे टेबल राईट्स केले, जसे की पुढे ठीक आहे ते ह्यामध्ये राईट केलं. ठीक आहे ना. मग मी इथेच एक युजर नावाचा टेबल बनवायचा, युजर. मग क्युरी काय राहणार आपली इथे क्रिएट टेबल, कोणता टेबल युजर्स नावाचा, राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये पहिली युजरची काय राहणार आयडी राहणार. मग इथे मी राईट करतो युजर अंडरस्कोर आयडी, त्याला टाईप देऊ आपण इंट, त्यानंतर प्रायमरी की, त्यानंतर ऑटो अंडरस्कोर इन्क्रीमेंट, त्यानंतर नेक्स्ट कोणती राहणार युजर नेम राहणार आणि त्याला टाईप देऊ आपण जसं की वॅरकॅर दिलं 100, त्यानंतर सेकंडरी नंबर आपला युजर मोबाईल आणि इथे मी करतो युजर मोबाईल, त्याला टाईप दिला जसं की वॅरकॅर देऊ 12, त्यानंतर थर्ड आहे आपली युजर
ईमेल असेल. ठीक आहे, इथे मी ईमेल केला, त्याला ईमेलला टाईप करतो व्हॅरकॅर देऊ आपण त्याला 30. त्यानंतर लास्ट मध्ये आपला एक युजर पासवर्ड, इथे मी ओनली पासवर्ड राईट करतो. ओके, आणि पासवर्डला टाईप दिला जसं की मी व्हॅरकॅर 100. ठीक आहे, झाला क्युरी, टेबल क्रिएट झाला. आणि जो काय टेबल क्रिएट झाला, टेबलला करू आपण रन कुठे करणार की झॅम्पला रन करणार. ठीक आहे, ह्याला मी कॉपी करतो. कॉपी केल्यानंतर जे काय आपलं झॅम्प आहे, झॅम्पला एकदा स्टार्ट करतो. अपाची स्टार्ट, त्यानंतर नेक्स्ट MySQL आणि PHP MyAdmin. आणि PHP MyAdmin आल्यानंतर प्रोजेक्ट आपला सिलेक्ट करू. कोणता प्रोजेक्ट आहे? A to Z 51 प्रोजेक्ट सिलेक्ट केला. SQL मध्ये आलो आणि जी काही क्युरी बनवली त्याला मी इथे केले पेस्ट. आणि एकदा करू गो बटनावर क्लिक. झाला टेबल क्रिएट. ठीक आहे, टेबल क्रिएट झाल्यानंतर आता जो काय डेटा येतोय, कुठे डेटा येतोय आपला क्रिएट न्यू अकाउंटच्या URL ला. तो डेटा काय करायचा आपल्याला, जो काय युजर नावाचा टेबल बनवलाय त्यामध्ये टेबलमध्ये डेटा इन्सर्ट करायचा आहे. मग इन्सर्ट करण्यासाठी काय करणार आपण, व्हॅर डी इक्वल टू रिक्वेस्ट डॉट बॉडी, त्यानंतर एक क्युरी करणार. मग क्युरीसाठी व्हॅर SQL इक्वल टू टिल्ट आणि इथे एक इन्सर्टची क्युरी. मग इन्सर्ट इनटू काय राहणार, टेबल नेम आपलं युजर, राऊंड ब्रॅकेट, पहिली व्हॅल्यू राहणार आपली युजर नेम, सेकंड व्हॅल्यू कोणती युजर मोबाईल, आणि थर्ड व्हॅल्यू आहे आपली युजर ईमेल, लास्ट आहे आपली एक पासवर्ड. त्यानंतर कोणता कीवर्ड, व्हॅल्यूज कीवर्ड, आणि व्हॅल्यूज नंतर राऊंड ब्रॅकेट. आणि जो काय डेटा आलाय रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये तो इथे अटॅच करून द्यायचा. पहिली घेतली आपण युजर नेम साठी, सेकंड घेऊ मोबाईल साठी, थर्ड घेतला मी ईमेल साठी, आणि फोर्थ घेतला पासवर्ड साठी. जो काय डेटा आलाय रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये तो ह्या क्युरीला अटॅच करून देऊ. मग अटॅच करण्यासाठी डॉलर कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला. मग इथे राहणार आपलं डी डॉट युजर अंडरस्कोर नेम, सेकंड मध्ये डी डॉट युजर अंडरस्कोर मोबाईल, आणि थर्ड मध्ये राहणार आपलं डी डॉट युजर ईमेल, आणि लास्ट मध्ये राहणार आपला डी डॉट पासवर्ड. आणि जी काही क्युरी आहे ती क्युरीला मी इथे रन करतो. रन करण्यासाठी व्हॅर डेटा इक्वल टू अवेट आणि EXE ला जी काही SQL क्युरी ती पास करून देऊ. आणि इथे मी करतो आता रिस्पॉन्ड डॉट सेंड करू आपण इथे डेटा. आउटपुट पेजला आलो, एकदा हिला मी करतो रिफ्रेश. जसं रिफ्रेश केलं जो काय डेटा आहे तो डेटा इन्सर्ट झाला. आपल्याला इन्सर्ट ID भेटली म्हणजे आपला डेटा काय झाला, इन्सर्ट झाला. जसं की पाहण्यासाठी आपण आलो झॅम्पवर आलो, झॅम्प मध्ये आपण रिफ्रेश करून चेक करू की डेटा आला युजरचा, की युजर्स नावाच्या टेबल मध्ये आपल्याला एक डेटा आला इथे युजर नेम, मोबाईल आलाय, ईमेल आलाय, पासवर्ड आलाय. ठीक आहे, मग जसा युजर रजिस्ट्रेशन होणार, ठीक आहे ना, युजर रजिस्ट्रेशन झालं की कुठे जाणार, तो लॉग इन पेजला रिडायरेक्ट करायचा. कुठे करायचं रिडायरेक्ट, लॉग इन पेजला. मग लॉग इन पेजला रिडायरेक्ट करण्यासाठी रिस्पॉन्ड डॉट सेंड केले, तिथे करू आपण रिस्पॉन्ड डॉट रिडायरेक्ट. आणि रिडायरेक्ट कुठे करणार आपण, स्लॅश लॉग इन. ओके, एक नवीन युजर क्रिएट करायचा अजून. ठीक आहे, एक मी नवीन युजर क्रिएट करतो. जसं की ABC नावाचा युजर घेतला, त्याला ईमेल दिली मी जसं की abc@gmail.com. त्याला एक मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकला 123456, आणि इथे म्हणतो क्रिएट अकाउंट. जसं क्रिएट अकाउंट केलं, माझं अकाउंट क्रिएट झालं इथे. मग अकाउंट क्रिएट झाल्यानंतर आपण कुठे आलो, लॉग इन. लॉग इनला मी काय करतो, माझा ईमेल टाकला आणि सेकंड टाकतो माझा पासवर्ड 123456, आणि जसं मी करतो लॉग इन. जसं लॉग इन बटनावर क्लिक केलं, कुठे आलो मी, स्लॅश डू लॉग इनला आलो. ठीक आहे, मग जी काय डू लॉग इनची URL आहे ती URL मी बनवतो युजर साईट मध्ये. युजर साईटला आलो, इथे करतो मी राऊट डॉट पोस्ट, राऊंड ब्रॅकेट, डबल कोड मध्ये राहणार स्लॅश डू लॉग इन, कॉमा घेतला, असिंग राईट केलं, त्यानंतर फंक्शन, आणि फंक्शन मध्ये एक राहणार रिक्वेस्ट, सेकंड असेल रिस्पॉन्स, आणि ते करणार मी रिस्पॉन्ड डॉट सेंड. जो काही डेटा आलाय तो डेटा कशात आला, आता रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये आला, आणि इकडे मी रिक्वेस्ट डॉट बॉडी सेंड करतो. इकडे आलो, रिफ्रेश केलं, भेटला डेटा इथे. फर्स्ट भेटला एक ईमेल आणि दुसरा भेटला आपल्याला पासवर्ड. आता आपल्याला काय करायचंय, जो काय हा डेटा येतोय रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये, हा काय करायचा आहे आपल्याला डेटाबेस मध्ये मॅच करायचा आहे.
हा डेटा मॅच झाला तर युजर लॉग इन, आणि हा डेटा मॅच नाही झाला तर युजर लॉग इन आहे का? मग नाही लॉग इन, बरोबर. मग तो मॅच करण्यासाठी मी इथे काय करतो, मॅच करण्यासाठी आपण काय करतो, सिंपल एक सिलेक्टची क्युरी राईट करतो आणि त्यामध्ये आपण कंडिशन टाकतो वेअर मध्ये. मग त्याच प्रकारे मी करतो वेअर डी इक्वल टू रिक्वेस्ट डॉट बॉडीला एका स्टोअर करतो व्हेरिएबल मध्ये, कोणत्या डी व्हेरिएबल मध्ये, आणि इथे मी क्युरी राईट करतो वेअर एसक्यूएल इक्वल टू टिल्ट, आणि इथे क्युरी राहणार काय, सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर्स, त्यानंतर वेअर, नंतर काय आपल्याला मॅच करायची, पहिल्यांदी आपल्याला युजर ईमेल मॅच करायची इक्वल टू जो काही ईमेल आलाय तो ईमेल इथे अटॅच करून देऊ, आणि सेकंड अजून एक व्हॅल्यू आहे आमचं जी काय पासवर्ड, त्यासाठी अँड ऑपरेटर घ्यायचं, त्यानंतर द्यायचं आपला एक पासवर्ड इक्वल टू जो काय पासवर्ड आलाय तो पासवर्ड इथे अटॅच करून देऊ. जसं की ईमेल आलाय रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये, मग इथे राईट करतो डी डॉट युजर अंडरस्कोर ईमेल, आणि सेकंड मध्ये राहणार काय आपला डी डॉट पासवर्ड, डॉलर कर्ली ब्रॅकेट ओपन केला क्लोज केला, आणि ते डी डॉट पासवर्ड. ओके, क्युरी क्रिएट झाली. मग क्युरी क्रिएट झाल्यानंतर क्युरीला करू इथे रन करण्यासाठी वॅर युजर नावाचा मी व्हेरिएबल घेतला आणि त्याला सांगतो अवेट EXE, आणि जी काही EXE आहे EXE ला आपली एसक्यूएल क्युरी पास करून देऊ, आणि जो काही डेटा येईल तो डेटा कुठे होईल, आपला रिस्पॉन्ड डॉट सेंड मध्ये प्रिंट होईल. डेटा नाही आता इथे राहणार युजर. चेक करायचं एकदा, रिफ्रेश करू, जसं रिफ्रेश केलंय डेटा भेटला आपल्याला, इथे झालं ना मॅच, ईमेल नेम आणि पासवर्ड मॅच झाला म्हणून आपल्याला डेटा आला. जसं की मी पासवर्ड चुकीचा टाकतो होता, मी लॉग इन केलं, लॉग इन आला का डेटा, नाही आला. मग आता इथे आपल्याला एक कंडिशन टाकायची, अशी काय कंडिशन टाकणार आपण, डेटा आला तर त्याला आपण स्टोअर करणार, ठीक आहे ना. म्हणजे आता आपण शेष, ठीक आहे, इथे एक कंडिशन टाकतो, जशी कंडिशन काय राहणार, इफ जो काही युजर आहे युजरची लेंथ काय, युजरची लेंथ 0 पेक्षा मोठी असेल तर युजर काय झाला, मग लॉग इन झाला, आणि 0 पेक्षा छोटी असेल तर युजर लॉग इन झाला का, नाही झाला. मग इथे मी राईट करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड मध्ये राईट करतो 0 पेक्षा मोठी असेल तर युजर लॉग इन, इथे मेसेज राईट करतो युजर लॉग इन, आणि 0 पेक्षा मोठी नसेल तर युजर नेम आणि पासवर्ड हा काय झाला, फेल झाला. मग इल्स मध्ये मी राईट करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड, आणि सेंड मध्ये मी जसं की राईट करतो इनव्हॅलिड युजर नेम अँड पासवर्ड, इनव्हॅलिड फक्त युजर राईट करतो, ठीक आहे. आणि आता इकडे येऊन रिफ्रेश, काय आलंय मेसेज आपल्याला, इनव्हॅलिड युजर आलाय, कारण आपण पासवर्ड चुकीचा टाकला. मी पासवर्ड बरोबर टाकतो आता आणि लॉग इन करतो, जसं लॉग इन केलं काय झालं, इथे मेसेज आला आपल्याला, लॉग इनचा मेसेज आला, बरोबर. मग आता युजर लॉग इन झाला की युजरला काय करायचं, आपल्या शॉप पेजला पाठवून द्यायचं. युजर लॉग इन झाला, युजरला शॉप पेजला पाठवून देऊ. मग इथे युजर लॉग इन झाले आपण, मग इथे मी करतो रिस्पॉन्ड डॉट रिडायरेक्ट, रिडायरेक्ट कुठे करणार आपण, स्लॅश शॉप पेजला. लॉग इन झालं की कुठे पाठवायचं त्याला, शॉप पेजला पाठवायची. एकदा चेक करायचे होते, रिफ्रेश करू, एक ईमेल टाकला, सेकंड मी टाकतो एक पासवर्ड 1 2 3 4 5, चुकीचा पासवर्ड टाकला आणि लॉग इन केलं, काय मेसेज आला इथे आपल्याला, इनव्हॅलिड. आणि आता बरोबर टाकतो 6 टाकला, लॉग इन पेजला आला, पाठवलंय आपल्याला शॉप पेजला, झालं एवढं काम झालंय, ठीक आहे. आता युजर लॉग इन नाही झाला तर काय करायचं, मेसेज नाही प्रिंट करायचा, त्याला परत लॉग इन पेजलाच पाठवायचं. काय करायचं, लॉग इन पेजलाच पाठवायचं. मग इथे आपण करू स्लॅश लॉग इन पेज, जोपर्यंत तो बरोबर पासवर्ड आणि ईमेल टाकत नाही तोपर्यंत त्याला त्याच पेजवर ठेवू. जसं की मी एक ईमेल टाकला बरोबर आणि पासवर्ड टाकतो चुकीचा आणि लॉग इन बटनावर क्लिक करतो, कुठे आलो मी, त्याच पेजवर आलो. जोपर्यंत मी बरोबर पासवर्ड आणि ईमेल टाकत नाही तोपर्यंत ह्याच पेजवर, आणि इथे केलं मी लॉग इन, ठीक आहे. अरे चुकीचा टाकला, डबल ईमेल टाकू 1 2 3 4 5 6 आणि लॉग इन केलं, झालं लॉग इन. कशावरून कळतंय लॉग इन झालो, इथं लॉग इनचं बटन आहे, कार्डचं बटन आहे, लॉगआउटचं बटन आहे, ठीक आहे. आपल्याला काय करायची इथे, आता ही जी काही लॉग इनचं बटन, ती लॉग इनचं बटन गायब करायची, बरोबर ना. आता हे लॉग इनचं बटन नाही दिसलं पाहिजे, आपल्याला 2 बटन दिसले पाहिजे, कोणते,
एक कार्ड बटन आणि सेकंड दिसलं पाहिजे आपल्याला लॉग आउट बटन, बरोबर ना. आणि हे लॉग इनचं बटन गायब करायचे. मग त्यासाठी आपल्याला चेक करावं लागेल युजर लॉग इन आहे की नाही. ठीक आहे, आपल्याला असं कळतंय युजर लॉग इन झाला, बरोबर ना. पण जो काय आपला कस्टमर आहे, जो काही युजर आहे, त्या युजरला कसं समजणार की युजर लॉग इन आहे का नाही. इथे तिन्ही बटन शो होतात. मग आता ते बटन गायब करण्याच्या आधी आपण काय करू की सेशनचा यूज करून आपण ऑथेंटिकेशन करू. ठीक आहे, म्हणजे युजर लॉग इन झाला तर सेशन मध्ये आयडी स्टोअर होणार. युजर लॉग इन नाही झाला तर सेशन मध्ये आयडी असणार का, नाही असणार. मग सेशन मध्ये आयडी स्टोअर करण्यासाठी जे काही सेशनचं पॅकेज आहे ते पॅकेज आपल्याला फर्स्ट इन्स्टॉल करावं लागेल, बरोबर ना. मग काय पॅकेजेस इन्स्टॉल करण्यासाठी काय कमांड आहे, मग कमांड काय आहे. सेशन जे काय पॅकेज आहे ते पॅकेज इन्स्टॉल करण्यासाठी कोणती कमांड आहे. ऑनलाईन मध्ये सेशन झाले ना, सेशन पार्सर. ऑनलाईन मेंबर्स काय आहे. ठीक आहे, इंटरव्ह्यूला गेलं की असं करायचं, विचारलं डायरेक्ट काय कमांड आहे, कमांडच विचारली जाऊन द्या. काय कमांड आहे, आपल्याला पॅकेज इन्स्टॉल करायची सेशन. आहे की नाही, झालं ना सेशन. बरं, टोकन इन्स्टॉल करण्यासाठी काय कमांड आहे ते सांगा आता. JWT टोकन इन्स्टॉल करण्यासाठी त्याचं काय जे पॅकेज आहे ते पॅकेजची कमांड काय. NPM आहे जेसन वेब टोकन. मग सेशनची काय आहे तशी, एक्सप्रेस डॅश सेशन, बरोबर ना. ऑनलाईन मेंबर्स काय कमांड. बरं, सेशन काय करतं, सर्व्हर साईडला डेटा स्टोअर करतो आणि कुकी युजर क्लायंट साईडला डेटा स्टोअर करतो, बरोबर ना. अरे ऑनलाईन मेंबर कमांड टाका बरं मला, सेशनची काय कमांड आहे. तुम्ही तर नाही सांगणार, मी सांगतो आता. काय कमांड आहे की NPM आय एक्सप्रेस डॅश सेशन आणि एंटर करतो. ठीक आहे, सेशन झाले ना, त्याचे पॅकेज फक्त तुम्ही असे कमांड विसरत नका जाऊ. ठीक आहे, पॅकेज झाले इन्स्टॉल. डबल जो काय प्रोग्राम आहे आपला ते प्रोग्राम करतो मी रन. नोडी1 टाकलं, झालं एक्झिक्यूट. आपलं कोडमध्ये आल्यानंतर जे काय पॅकेज आहे ते पॅकेज इन्स्टॉल झालंय की नाही मी एकदा चेक करतो. पॅकेज डॉट जेसन मध्ये आलो, झाले पॅकेज इथे एक्सप्रेस डॅश सेशन. त्या पॅकेज जे काय आपण पॅकेज इन्स्टॉल केले त्याला करतो मी एकदा इम्पोर्ट करण्यासाठी इंडेक्स डॉट जीएस मध्ये आलो आणि इथे मी करतो एकदा त्या पॅकेजला इम्पोर्ट. त्यासाठी कॉन्स्ट, ठीक आहे, वॅर घेतलंय का, वॅर सेशन इक्वल टू काय राहणार, रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये एक्सप्रेस डॅश सेशन. आणि हे जे एक मिडलवेअर आहे, काय मिडलवेअर सांगा. सेशनची मिडलवेअर आहे ना, आहे की नाही, काय मिडलवेअर मग विसरलात. ठीक आहे, मी सांगतो काय, लक्ष द्या. ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये राहणार आपला सेशन राऊंड ब्रॅकेट, त्यानंतर कर्ली ब्रॅकेट. आणि कर्ली ब्रॅकेट मध्ये पहिले राहतं आपलं एक पहिली रिसेव्हला आपण काय करणार ट्रू. त्यानंतर काय राहतं सिक्रेट का अनइनिशियलाइज असं काहीतरी राहतं, सेव्ह अनइनिशियलाइज राहतं ना, त्याला पण आपण करतो तिथे ट्रू. आणि लास्ट मध्ये काय राहते आपली सिक्रेट राहते का की राहते, सिक्रेट राहते. आणि ह्याच्या आपण काय की राईट करतो, जसं की मी की देतो त्याला अशी आपण काहीतरी देऊन टाकू. झाली मिडलवेअर राईट. ओके ना, अशीच आहे ना, झाली. आता आपण सेशन यूज करू शकतो. ठीक आहे, आता आपल्याला काय करायची की जेव्हा युजर लॉग इन होईल तेव्हा सेशन मध्ये आयडी काय करायची आपल्याला स्टोअर करायची, बरोबर. मग युजर लॉग इन कुठे होतोय की इफ युजरची लेंथ 0 पेक्षा मोठी असेल तर युजर लॉग इन होतोय. मग इथेच आपण आयडी स्टोअर करून टाकू. मग स्टोअर करण्यासाठी वॅर असंच ना का, वॅर नाहीये, रिक्वेस्ट डॉट सेशन आणि तिथे आपण राईट करणार युजर अंडरस्कोर आयडी इक्वल टू जी काय आपल्याला आयडी आली, कशात आली आयडी, ह्या युजर नावाच्या व्हेरिएबल मध्ये आले. मग इथून आपल्याला डेटा स्टोअर करण्यासाठी डेटा ऑफ 0 इंडेक्स समोर मधला आम्हाला त्यातली फक्त युजर आयडी काय करायची स्टोअर करायची.
असंच ना, असंच करतो ना, का सगळा डेटा स्टोअर करतो, काय स्टोअर करतो फक्त, बरोबर ना, असंच ना. आणि या युजरला मी करतो इथे कन्सोल डॉट लॉग, एकदा चेक करू की जो काय आपला डेटा आहे तो एकदा स्टोअर होतोय की नाही. त्यासाठी मी इथे राईट करणार रिक्वेस्ट डॉट सेशन, आणि सेशन मधून मला प्रिंट करायची युजर आयडी, असंच आहे ना. आणि आता चेक करू, आलं युजर साईटला, इकडे एकदा रिफ्रेश करतो, जसं रिफ्रेश केले एकदा चेक करू, अरे भरपूर सारा डेटा इथे, कंट्रोल सी, ह्याला करतो मी नोडिमो, बॅकला आलो, इथे आलो, रिफ्रेश केलं, लॉग इन बटनावर क्लिक केलं, आणि एकदा युजरला लॉग इन करतो, पासवर्ड टाकतो 123456 आणि करतो इथे लॉग इन बटनावर क्लिक. काय आलंय, डेटा इज नॉट डिफाईन्ड, का बरं, ठीक आहे, इथे डेटा नाहीये, सॉरी, मला इथे युजर करायचं होतं, ठीक आहे ना. डेटाच्या जागी राहणार आपल्या इथे युजर ऑफ 0 इंडेक्स मधला डेटा, आणि त्यामधून आपल्याला घ्यायची युजर आयडी. आता चेक करू, रिफ्रेश केले, गेला एरर, कन्सोल मध्ये आयडी आलाय, चेक करू, अरे हा कोणत्या पेजवर आपण डेटा प्रिंट केला, हा ठीक आहे, कन्सोल वरती का, ठीक आहे, कन्सोल मुळे डेटा आपल्याला भरपूर सारा प्रिंट होतोय, ठीक आहे. कन्सोल कुठे केलंय आपण, युजर साईट मध्येच केलंय ना, आहे का इथे कन्सोल कुठे, ठीक आहे, ते राहू दे. आपण आपली आयडी आली का, नाही, ठीक आहे. आयडी येण्यासाठी मी इथे काय करतो, त्या व्हेरिएबलला कन्सोल एक काहीतरी आपण नाव देऊ, जसं की मी नाव देतो सेशन युजर आयडी, आणि आता इकडे जाऊन रिफ्रेश करू, इथे आलो, रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर आपलं इथे ग्रुप प्रिंट झालंय का, ठीक आहे. प्रोडक्ट मधला डेटा आहे सगळा, आपण जाऊ होम पेजला आहे, ठीक आहे ना. इथे आलो, रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर ठीक आहे, एकदा क्लोज करू, क्लोज केल्यानंतर नोडिमॉन डबल, इकडे आलो, रिफ्रेश केलं, ठीक आहे, आता काही अडचण नाही, ठीक आहे ना. आता मी काय करतो, इथे युजरला एकदा लॉग इन करतो, लॉग इन बटनावर क्लिक केलं, ईमेल टाकला, एक सेकंड टाकला मी, 123456 पासवर्ड, आणि एंटर केलं, जसं एंटर केलं सेशन मध्ये आयडी स्टोअर झालाय, अरे आला इथे आयडी वरतीच आलाय ना, सेशन युजर आयडी 1 आलाय, ठीक आहे. म्हणजे युजर लॉग इन झाला की आयडी इथे काय होतोय, स्टोअर होतोय. मग आता आपण हेच सांगणार, प्रत्येक पेजला आपण ते सांगणार, काय सांगणार, की सेशन मध्ये आयडी असेल तर युजर लॉग इन, आणि सेशन मध्ये आयडी नसेल तर युजर नॉट लॉग इन, ठीक आहे. पण आपल्याला काय करायची, की आपली ई कॉमर्स वेबसाईट आहे, असं नाही करणार ना आपण, की युजर लॉग इन झाला तर होम पेजवर जाता येईल, युजर लॉग इन असेल तरच त्याला शॉपिंग करता येईल, असं तर नाही ना. युजर लॉग इन नसला तरी त्याला शॉप पेजवर जाता आलं पाहिजे, त्याला प्रोडक्ट पाहता आले पाहिजे, ऍड टू कार्ट करता आली पाहिजे, फक्त काय करता नाही आलं पाहिजे, ऑर्डर देता नाही आली पाहिजे, बरोबर ना, ठीक आहे, ऍड टू कार्ट पण नाही आलं पाहिजे, ठीक आहे ना. मग त्यासाठी आपल्याला काय करायचंय, फक्त जो काही नावबार आहे त्या नावबारला सांगायचंय की युजर लॉग इन आहे, कुणाला सांगायचे आपल्याला, ह्या नावबारला सांगायची की जो काही युजर आहे तो युजर काय लॉग इन आहे, बाकीच्या पेजला सांगायची गरज नाही, फक्त कुणाला सांगायची, ह्या नावबारला. मग त्यासाठी काय करू आपण, त्यासाठी मी इथे एक फंक्शन बनवतो, जसं की आपण JWT टोकन आहे ते व्हेरीफाय करण्यासाठी एक फंक्शन बनवायचं, त्याच प्रकारे मी इथे एक करतो फंक्शन, आणि त्या फंक्शनला नाव देतो मी व्हेरीफाय अकाउंट, आणि त्यामध्ये 3 पॅरामीटर, एक असतो रिक्वेस्ट, सेकंड असतो रिस्पॉन्स, आणि थर्ड असतो नेक्स्ट. एक फंक्शन बनवलं, आणि या फंक्शनला मी सांगणार सेशन मध्ये आयडी असेल, ठीक आहे, सेशन मध्ये आयडी आहे का नाही तो चेक करण्यासाठी एक व्हेरिएबल घेतला, कोणता, की मी इथे एक व्हेरिएबल घेतला युजर अंडरस्कोर आयडी इक्वल टू, ह्याला सांगणार रिक्वेस्ट डॉट सेशन मध्ये युजर आयडी आहे की नाही तो चेक करायचा, फक्त तो युजर आयडी, सेशन मध्ये आयडी असेल तर ह्या व्हेरिएबल मध्ये काय होईल, आयडी येईल, बरोबर ना. आणि इथे मी एक कंडिशन टाकतो, कंडिशन टाकण्यासाठी इफ घेतला, आणि इफ मध्ये सांगणार की ह्या युजर आयडी मध्ये आयडी असेल तर युजर काय होईल,
लॉग इन झाला समजू आपण, ठीक आहे ना. इथे कन्सोल डॉट लॉग करतो फक्त मी इथे, लॉग इन, आणि इल्स मध्ये राहणार आपला, इल्स मध्ये राहणार कन्सोल डॉट लॉग, काय राहणार इथे, इनव्हॅलिड युजर, नॉट लॉग इन करू, ठीक आहे, नॉट लॉग, ओके. ह्या युजर आयडी मध्ये आयडी असेल तर युजर लॉग इन फक्त, आणि लॉग इन नसेल तर नॉट लॉग इन, बरोबर. आणि ही फंक्शन कुठे कॉल करणार आपल्याला, जिथे पण लागणार तिथे आपण कॉल करू या फंक्शनला. जसं की मला ही फंक्शन कधी बोलवायचं आहे, जेव्हा कधी मी शॉप पेजला जाईल तेव्हा मला ही फंक्शन कॉल करायची. मग इथे काय करणार, फक्त असिंगच्या पुढे कोमा द्या, इथे राईट करायला लागेल का, कोमा द्या, आणि इथे व्हेरीफाय आपण फंक्शन कॉल करा. फंडा खतम. जेव्हा कधी मी शॉप पेजला जाईल तेव्हा काय होईल, हे फंक्शन माझं कॉल होईल, बरोबर ना. जिथे आपल्याला लागणार ते फंक्शन आपण तिथे फक्त कॉल करत चालणार. आता मी फक्त टाकलं शॉप पेजला, इकडे आलो, एकदा शॉप पेजला गेलो, आणि आता कन्सोल मध्ये मी चेक करतो की काय प्रिंट झालंय मेसेज. काय आलं इथे, नॉट लॉग इन आले, ठीक आहे ना. आता मी करतो एकदा लॉग इनला आलो, आणि एकदा युजरला करतो लॉग इन, 1 2 3 4 5 6 आणि एंटर कर. जसं एंटर केलंय आता सीएमडी मध्ये चेक करू काय आलं इथे, आता सेशन आयडी आलाय आणि युजर लॉग इन झालाय, बरोबर ना. मग इथे आपल्याला त्या फंक्शन मध्ये मी सांगणार, काय सांगणार, कन्सोल नाही करायचं, तू काय करायचं, युजर लॉग इन झाला तर रिटर्न करायचं, तू काय, ट्रू करायचं, ठीक आहे ना, बरोबर ना. युजर लॉग इन असेल तर ट्रू, आणि युजर लॉग इन नसेल तर फॉल्स करू आपण, ठीक आहे. मग इथे मी करतो रिटर्न, रिटर्न फॉल्स, ठीक आहे. आता चेक करू, आता युजर लॉग इन असेल तर जाणार काय, ट्रू जाईल इथे, कुठे म्हणजे फक्त पास होईल ट्रू, आहे ना, बरोबर ना. आणि युजर लॉग इन नसेल तर फॉल्स होईल, बरोबर. समजतंय का नाही, ठीक आहे. तुम्हाला दाखवतो, ठीक आहे. शॉप पेज कुठे आता ही जाणार ट्रू, कुठे जाणार तुम्हाला सांगतो, ही ट्रू कुठे जाणार, ह्या रिक्वेस्ट मध्ये ट्रू जाणार, कुठे जाणार, हे रिक्वेस्ट मध्ये ट्रू जाणार. जसं की आपल्याला आता काय करायचे, की आता काय करायचं, आपल्याला युजर लॉग इन झाला तर आपल्या ह्या नाव बार मध्ये सांगायचे की युजर लॉग इन आहे, तू काय कर, ही लॉग इन बटन आहे ते हाईड कर, आणि ते पेज शो कोणतं कर, कार्ड आणि लॉगआउटचं बटन शो कर. युजर लॉग इन नसेल तर काय करणार, कार्डचं बटन नाही शो करणार आणि लॉगआउटचं पण बटन शो नाही करणार. आपल्याला फक्त बटन कोणतं शो करायचे, मग तिथे लॉग इनचं बटन शो करायचे. मग तिथे आपल्या कंडिशन झाली ना, कुठे कंडिशन झाली, जी काय आपलं नाव बार आहे, आपण नाव बार मध्ये तर करू शकतो. नाव बार मध्ये आलो, आणि इथे आपले 3 बटन आहेत, बरोबर. ह्या 3 बटन मध्ये मी असं सांगू शकतो, कसं सांगणार, एका इफ मध्ये काय सांगणार, इफ युजर लॉग इन आहे का, लॉग इन आहे, मग काय करतो, हे बटन शो कर, कोणते, कार्ड बटन. युजर लॉग इन नाही त्याला काय कर, इल्स मध्ये लॉग इनचं बटन शो कर. असं तर आपण सांगू शकतो ना, कुठे, ही नाव पर पेज मध्ये. पण जी काही लॉग इन आहे, ह्या लॉग इन सांगण्यासाठी आपल्याला काहीतरी करायला लागेल ना, असं एक फंक्शन वगैरे बनवायला लागेल ना. मग त्यासाठी मी इथे काय केलंय, की सेशन मध्ये आयडी असेल तर रिटर्न काय होणार, इथे व्हेरीफायला, युजर सेशन मध्ये आयडी असेल तर रिटर्न काय होणार, व्हेरीफाय मध्ये काय होणार, ट्रू होणार. आणि अदरवाईज युजर मध्ये, ह्या युजर मध्ये आयडी नसेल तर फॉल्स रिटर्न होणार. फॉल्स कोणाला रिटर्न होणार, फंक्शनला रिटर्न होणार, कुणाला, ह्या फंक्शनला होणार. जसं की मी इथे काय करतो, आता शॉप पेज आहे कुठे, ठीक आहे. आणि शॉप पेज मध्ये मी काय करतो, इथे कन्सोल डॉट लॉग करतो. कन्सोल डॉट लॉग काय करणार मी इथे, व्हेरीफाय, जी काय व्हेरीफाय फंक्शन आहे, डॉट रिक्वेस्ट. ह्याला मी एकदा कन्सोल चेक करून काय येतंय नेमकं आपण ते चेक करू, ठीक आहे ना. थोडं कॉम्प्लिकेट वाटतंय, कॉम्प्लिकेटच जाणार आहे, ठीक आहे. एक ईमेल टाकला, सेकंड टाकतो मी एक पासवर्ड, जसं की 1 2 3 4 5 6, आणि ते करतो मी लॉग इन.
आणि इथे काय आलंय आपण चेक करू. सेशन आयडी आला इथे, ठीक आहे. ट्रू और फॉल्स नाही आलं का नाही आलं? एकदा सर्व्हरला मी स्टॉप करतो आणि रिस्टार्ट करतो एकदा फक्त. ते फंक्शन आपण इथे कॉल केलंय का? ओके, इथे कॉल करण्याऐवजी मी काय करतो, कॉल नाही करत ह्याला, 2 मिनिट, ह्याला डायरेक्टली फक्त आपण प्रिंट करतो इथे, ठीक आहे ना. आणि आता आपण इकडे जाऊन मी एकदा रिफ्रेश करून चेक करतो. व्हेरीफाय अकाउंट रिक्वेस्ट डॉट इज नॉट फंक्शन. ओके, फंक्शन नाही बोलता इथे. ठीक आहे, इथं कमेंट करू आपण, याला रिफ्रेश करू. आणि आता सेशन मध्ये काय स्टोअर झालं इथे, अनडिफाईन्ड स्टोअर झाले. का की आपण युजर लॉग इन नाहीये, बरोबर ना. लॉग इन नाही मुळे आपल्याला इथे अनडिफाईन्ड आलंय. ठीक आहे, कन्सोल डॉटला रिमूव्ह करतो मी एकदा, आणि कन्सोलच्या बाहेर त्याला आपण कॉल कुठे करू, रिक्वेस्ट डॉट सेशन मध्ये आयडी जाणार आहे. ठीक आहे, कन्सोल डॉट लॉग करतो मी, जसं की इथे करू आपण व्हेरीफाय फंक्शन फक्त. ठीक आहे, असं केलं तर कॉल होईल नुसतं, आपल्याला कॉल नाही करायची, कॉलच करायची. ठीक आहे, रिक्वेस्ट राऊंड ब्रॅकेट, आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये मी इथे राईट करतो जसं की ट्रू राईट करतो इथे. आणि आता चेक करू, इकडे आलं, रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर सर्कल बिंगत होतंय, काय म्हणतंय, व्हेरीफाय फंक्शन इज नॉट डिफाईन. ओके, सीएमडी मध्ये काय एरर आलाय, तोच एरर आहे आपल्याला. ओके, कसं करता येईल बरं, सांगता येईल कोणाला अंदाज, कोणाचं लॉजिक लागतंय का? आपल्याला काय करायचंय, समजलं की युजर लॉग इन असेल तर ह्या नावबारला सांगायचे, आपल्याला नावबारला आपल्याला कोणती तरी व्हॅल्यू पाठवायची की आमचा युजर लॉग इन आहे. ठीक आहे ना, काहीतरी व्हॅल्यू टाकणार आहे आपण की आमचा युजर लॉग इन आहे. मग तो काय करीन, कंडिशन चेक करेल, त्या व्हॅल्यू मध्ये ट्रू असेल तर युजर लॉग इन आहे, मग तो काय करीन, कार्ड बटन आणि लॉग आउट बटन शो करेल. युजर लॉग इन नाहीये मग तो लॉग इनचं बटन शो करेल. ठीक आहे ना, तो फंड आहे आपला. कुणाचं लॉजिक लागतंय का नाही, एनी आयडिया? ऑनलाईन मेंबर्स काय सांगू शकतात, कसं करू शकतो आपण? एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचं फंक्शनला. ओके, पास करू शकतो, बरोबर. ऑनलाईन मध्ये तुम्ही सांगू शकतात का नाही, काही पण सांगू शकतात ना. आता मी काही तसं नाही ना, प्रोजेक्ट विचार करावाच लागेल ना थोडंफार, जसं आपल्याला वाटेल, डोक्यात विचारायला असं करू शकतो, त्याला फक्त कोड मध्ये आपण इम्प्लिमेंट करू. का डोक्याच्या बाहेर जाते ऑनलाईन मेंबर्स? काय करायचं, बस करायचं एवढं की घेऊ मी ते लॉग इनचं पण? अरे ऑनलाईन मेंबर्स काय करायचं,